पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। काय अकलीचा भाग आहे का नाही? काय झालं? हा? अजून आवरायचं चाललंय होय? अहो ते आम्ही काय एक शब्द बोलू नका। तिकडे त्या देवळात बायका जमायला लागल्या असत्या आणि तुम्ही इथंच होय। कार्यक्रम तुम्ही घेतलाय आणि तुम्ही इथं। अगे पोरींनो, अगे या की लवकर, बाहेर आवरलं नाही का अजून? आलो आलो। काय किती उशीर? हा? चला निघा निघा। हा। आणि ऐका, हे तायडीला घेऊन जावा। अहो त्यांना बी नाही नाही, यो हंबीर आपल्या बहिणीबरोबर कसा वागत होता असं लोकांना वाटत होतं ना, मग कळू दे त्यांना। आता जा घेऊन जा तिला। पिऊ आत्याला घेऊन ये ना। कार्यक्रम आपलाय म्हणल्यानंतर जायला नको वेळेत। गेल ना होय, निघा लवकर चला, अहो हे निघतोय की। उशीर झालाय। तुझ्या ड्रायव्हर आला का? केव्हाच आलाय तो? मग चला, ए निघा निघा निघा, पडतेच निघा निघा लगेच। हा. चला ग। अरे बाबा, तिथं काय बघत उभं राहिला, जरा दार उघड की। बापू आपल्याला भेटायचं तुम्हाला। ए तिथं आधीच लय उशीर झालाय, आल्यावर भेटा म्हणा। चला तुझी आपी काय पळून नाही जाणार लगेच बर का, चला लवकर। मावशी तुम्ही कायचं काय बडबड करताय? ए मला बोलायचं नाही हा? हा बरं रुक्मिणी, मी काय म्हणते, मी पुढं बसते, तुम्ही सगळेजणी मागे बसा। हा चला, ए चल रे, दार उघड। बापू काय गप्पे? अहो बापू, एवढं काय का? रात्री बी लई दोसरा काढला होतास तू। अहो भाऊजी, नुसतं भेटायचं होतं त्यांना। जा खायला घेऊन ये आम्हाला आधी, भुका लागलात आम्हाला इथं। आणते। आता ही परीक्षेला कशी जातीये तेच बघतो मी। गाडीत लयच गरम होतंय ग। नाहीतर काय, अगं इथं मागं बसून पण काय सुधारणा झालंय उकाड्यानं। अगं पण तुझा पोरगा आता आमदार होणार आहे, मग गाडीत इशी बिशी नको का? अगं असं कसं होईल म्हणे? असल की येशी काय हो बापू? ऐकी एसी, पण मीच जरा बंद ठेवलाय। आता ते कशा पायव ड्रायव्हर साहेब? कालपासून जरा छाती भरली होती म्हणून मी बंद ठेवला। या यांना बरं वाटत नाही म्हणून इथं आम्ही गरमीत उकाड्यात मरून जायचं। लावतो मी। रुक्मिणी, तुला सांगते, हे बाप आणि लेक दोघं बी सारखेच आहेत बघ। इकडे लेकीला वाटतं घर तिच्या मालकीचं आणि ह्याला वाटतं ही गाडी त्याच्या मालकीची। लावलाय ना तेसी, बंद करा ना तुमची बडबड। ए पियू तू ग बस ग, मध्ये मध्ये बोलू नको। बापू काय तुम्हाला बरं वाटत ना? काय नाही तसं काय नाही, जरा कालपासून जरा थंडी वाजून आली, बाकी काय नाही। नक्की ना? अगं चल ना बाया, तिकडे बायका पोहोचल्या बी, परत त्या म्हणत्या आमदाराची बायको काय परत सोडून बिडून गेली का काय? मग काय त्यांना बोलू मी? आले पिऊ, जा
नक्की ना बापू? मी आहे बरा, जात. बरं काय लागलं तुम्हाला हाक मारा. हा मा. अपर्णा, आज तुझी मॉक टेस्ट आहे ना? हो 12 वाजता आहे. सोडू का तुला? अहो नाही हे घ्यायला येतात की. अगं मग तू अभ्यास करायचं सोडून हे काय करत बसली? अहो बाबा, आज मी घरात एकटीच आहे ना आणि कामं राहिलेत म्हणून आवरत होते. पण त्यांना करून जायला काय होते तेव्हा? वा काका वा. म्हणजे आता आप्पीच्या टाइम टेबल नुसार सगळं चालवायचं का? सुजय, तसं नाही, पण परीक्षा आहे तिची. काय ग आप्पे, आता ही कसली परीक्षा बनायची? तुझी परीक्षा तर 19 मार्चला आहे ना? नाही सरकार, आज माझी सराव परीक्षा आहे. सराव परीक्षा. बोंबला. आता यांच्या परीक्षांसाठी आपल्याला उपाशी राहायचा सराव करावा लागणार. अहो आत्ता होईल सगळं तयार, मी आवरते की. सर तुमचा डबा भरते लगेच. ए थांब. अपर्णा, मी कॅन्टीन मध्ये खाईन, नकोय मला डबा. अहो हा, मला बी नको. अहो बाबा, असं काय करताय तुम्ही दोघं? अगं मी आज मिसळ खात असतो. बघा सरकार, सोन्यावरचं प्रेम किती उतू चाललंय बघा. दिसतंय ते. अप्पे तू तुझा आवरून अभ्यासाला लाग बघू. अगं 10 वाजत आले. अपर्णा, जास्तीत जास्त तुम्हाला 11 पर्यंत जावं लागेल, नाहीतर तुला आत घेणार नाहीत. हो, मी करते यांना फोन. विनया, स्वप्नील सर, झालं असेल तर निघा तुम्ही. हो झालं. निघा. अप्पे येतो ग. येतो सरकार. अपर्णा वेळेवर जाग. हो तुम्ही दोघं साफ काय जावा. स्वप्नील, त्या अर्जाला फोन लाव लगेच आणि त्याला म्हणव लवकर ये. की दोघं पिडणार बघ तिला. हा, तसंच करतो या ठिकाणी. फोनच लावतो. अपर्णा. हो? नाही, घरी 5-6 लोक जेवायला येणार. काही प्रमुख कार्य करते. हा, त्यामुळं त्यांचं जेवण बनवा आधी आणि मग जा कुठं जायचं असेल तिथं. अहो सरकार, पण मला तुझ्या घरी असती तर असंच केलं असतं का? घरात आई नसती ते सगळं असंच टाकून गेली असते का? केलं असतं ना भावाला आणि बापाला काहीतरी. भाऊजी, मुद्दा तो नाहीये. मुद्दा तेच आहे, घरातलं सगळं करायचं आणि मग जायचं कुठं जायचं ते. सुनबाई, अहो घरात कोणी बाई माणूस असतं तर तुम्हाला सांगितलं असतं का? या नाही ना. मग आता तुम्हीच बाहेर गेल्यावर स्वयंपाक काय आम्ही करायचा? नाही मी करते. आले. गॅस संपलं वाटतं आता. भाऊजी, गॅस सिलेंडर संपले, तेवढं मला मागताना आणून देतात का? मला वेळ नाहीये. अहो भाऊजी, असं काय बोलताय? तेवढं आणून दे की. मी असली काही कामं करत नाही. बघ तुझं तू. बर.
काय करतेस तू? किती वाजले बघ? अरे झालं, भातच लावायचं राहिलं होतं बघ. काय भात लावायचा राहिला? उशीर झालाय आपल्याला. अरे घरात कोणीच नाही ना. घरात कुठे गेले सगळे? अरे आपल्या घरातल्या सगळ्या बायका ना. देवळात गेलेत. अप्पे सगळं आवरून जा बर का. आपे काय करत बसू नको, चल लवकर, उशीर झालाय. भाऊजी ऐका की, मी भात लावलाय, तेवढे कुकरचे शिट्ट झाली की गॅस बंद करा प्लीज. मी ए तुला काय खायचं सांग बाबा, बाहेरून मागवतो. आपे काम बंद कर, चल लवकर. बाहेरून मागवतो म्हणजे एवढं सगळं असताना सुद्धा? ए मला वाद घालायला वेळ नाही तुझ्याशी. चल आपे, चल 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 चल. दादानी सांगितलं होतं ना वेळेत पोचायचंय म्हणून. हो 11 वाजले इथंच. सातारला जायला अजून अर्धा तास. भाऊ की मग वेळ तू करतच कशाला बसली मला कळलं नाही तुझं. अर्जुन मी एकटी आहे घरात, त्यात पाहुणे येणार आहेत कोणतरी. चल उशीर झालाय पे. काय रे झालं तुझ्या? काय नाही, मजनू आला होता, घेऊन गेला त्याच्या लाईलेला. वसणार का वेळेत आता? कुठलं काय, निघालाच 11 वाजले त्यांना. किती वाजले? 11:15. अर्जुन 11चा पेपर होता, लई उशीर झालाय. कुठे उशीर झालाय? 11 ते 2चा पेपर आहे ना, 1:45 जाऊन पण येता येईल की. अरे तसं नसतं बाबा, आतमध्ये सगळ्या पोरांना घेतलं असेल, मी कशी जाऊ आता? त्याला काय होते तेव्हा, चल मी येतो सोडा. नाही नाही नाही, तू नको येऊ, आतमध्ये तसलं अलाउड नाही, मी जाते. आलो असतो ना मी. नाही नाही नको, मी जाते. चल. सावकाश जा. हा. अरे काळजी करू नको, आरामातले पेपर. हो. अरे अरे सर सर सॉरी, मला ना जरा यायला उशीर झाला. हे अरे जरा नाही, खूप उशीर झालाय तुम्हाला. आता तुम्हाला परीक्षेला बसता येणार नाही. चला वा बाहेर. तुम्ही मी लई लांब आले, खरंच सॉरी, मला उशीर झाला. पण तुम्ही आत येऊ शकत नाही, सांगितलं ना एकदा. इथून पुढे फक्त पेपर्स आत येतील. चला वा बाहेर. मी लई धावत पळत आले, मला एक चान्स द्या की. उद्या मेन्सच्या पेपरला सुद्धा हीच कारण देणार आहात तुम्ही. धावत पळत आला आणि म्हणून उशीर झाला. अशा होणार आहात तुम्ही कलेक्टर. सॉरी सर. अरे तुम्ही सॉरी म्हणा, नाही तर आणखी काही. तुम्हाला आत घेणार नाही म्हणजे नाही. रूल्स आर रूल्स. ही मॉक टेस्ट जरी असली ना तरी आपला दर्जा टिकवू नये. आम्ही सगळे रूल्स फॉलो करतो. मेन खऱ्या परीक्षेसारखे पेपरही तसेच सेट करतो. सारे रूल ही तसेच फॉलो करतो. मला एक चान्स द्या की. तो चान्स गेला आता तुमचा. एवढ्या महत्वाच्या परीक्षेला एवढा उशीर होतोच कसा? काय वेळेची किंमत आहे का नाही तुम्हाला? जर असाच ऍटिट्यूड असेल ना तुमचा तर विसरून जा तुम्ही कलेक्टर होण्याचं स्वप्न. जा बाहेर. चला मुलांनो, तुम्ही परीक्षेसाठी तयार व्हा. थोड्याच वेळात पेपर्स येतील. सर्वांनी आपापले हॉल तिकीट्स आणि लिखाणाचं साहित्य बेंचवरती ठेवा. तुम्ही अजून इथंच उभ्या? अरे निघा म्हटलं ना तुम्हाला बाहेर. काय काय झालं? मी काय म्हणलं होतं तुला, उशीर झाला, नाही घेतलं मला. अरे तुम्ही परत आला? हो सर. तुम्ही कोण? मीचा नवरा, सब इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम. असाल हो. विद्यार्थी नाही आहेत ना तुम्ही? नाही, जरा बोलायचं होतं म्हणून आलो होतो. इथं फक्त मला विद्यार्थ्यांसाठीच वेळ आहे. चला निघा बाहेर तुम्ही. ऐका ना सर, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या ना. अरे फक्त 10च मिनिटं उरलीत परीक्षेला आणि काय लावलंय तुम्ही हे? आहेत ना 10 मिनिटं अजून. 1 मिनिटात विचारतो. फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. मला सांगा, इथे येण्याच्या अगोदर तुम्ही काय काय केलं? अरे काय केलं काय? उठलो, आवरलं, आंघोळ केली, नाश्ता केला आणि वेळेत इकडं आलो. तुम्ही काय वेगळं केलं काय पेक्षा? सांगतो ना, पण आधी मित्रांना विचारतो ते काय काय करून आलेत.
अरे मित्रांनो, तुम्ही इकडे येण्याच्या अगोदर काय करून आलात? तू काय केलं रे? चहा पिला. बर, तू? मी नाश्ता करून आलो. बर बर, तू रे? मी देवळात गेलो. देवळात जाऊन आला. बर बर बर, झालं तुमचं? निघा आता. निघतो ना. पण त्याआधी ही काय करून आली हे सांगतो जरा. सकाळी इथं येण्याच्या अगोदर तिने आंघोळ केली, तुळशीला पाणी घातलं, स्वयंपाकाला लागली. घरातल्या बायका सगळ्या बाहेर गेल्या होत्या आज, तर घरातल्या सगळ्यांचा स्वयंपाक केला तिने. घरात 10-12 पाहुणे येणार होते, त्या सगळ्यांचा पण स्वयंपाक केला. आणि हे सगळं तिने फक्त अर्धा ते पाऊण तासात केलं. मीला म्हणायला गेलो, अगं चल लवकर, उशीर झालाय पेपरला. तर म्हणली थांब ना, सगळ्यांसाठी थोडा भात घालते. हे करून आली. आज घरात एकटीच बाई होती ती, त्यामुळे सगळा लोड तिच्यावरच पडला. पण सगळं तिने पूर्ण केलं असं. इथं बसलेले ते आहेत ना जे सगळे, त्यांच्यापेक्षा ही लय भारी आहे असं नाही म्हणत मी, किंवा इथं सगळ्या बसलेल्यांचा मला अपमान नाही करायचा. मला फक्त एवढंच सांगायचंय, ती एक बाई आहे आणि आपल्या समाजाचा अलिखित नियम आहे, तुम्ही जर बाई आहे ना तर मग तुम्ही कोण का असा ना, आधी घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या, मग बाकी काय असेल ते करायचं. अरे बावड्या, तू सकाळी चहा पित होतास ना, तेवढी ही सगळ्यांसाठी चहा बनवत होती. तू सकाळी देवळात गेला होतास ना, तेवढी ही पीठ मिळत होती सगळ्यांसाठी चपात्या करायला. मला वाटतं सर ती तिची कर्तव्य पूर्ण करून आली. आणि सर तुम्ही म्हणता ना रूल्स आर रूल्स, बरोबर आहे, रूल्स आर रूल्स, नियम आहेत ना, पण ते हितं समाजाचे रूल वेगळे आहेत सर. अहो ही आपली कमीत कमी 15 मिनिटं आधी तरी या एक्झाम हॉलमध्ये पोहोचली आहे, पण या समाजामध्ये अशा लय आपण आहेत ज्या एक्झाम हॉल पर्यंत पोहोचू शकले नाही, समाजाने पोहोचूनच दिले नाही. कोण घरदार सांभाळत बसलं, कोण संसार सांभाळत बसलं, कोण धुनी भांडी करत बसलं, कोण पोरबाळ सांभाळत बसलं, तर कोण आपल्या स्वप्नांना आग लावून आयुष्यभर कुडत बसलं. सर ही परीक्षा आहे ना, विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी असते. आणि आज जर तुम्ही हिला परीक्षेला बसून दिलं नाही ना, तर फक्त हिचाच नाही, येणाऱ्या कित्येक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास तुम्ही खच्ची कराला सर. बघा बाकी निर्णय तुमचा आहे सर. जा, बॅग बाहेर ठेव आणि बस तुझ्या बाकावर. सर थँक्यू. थँक्यू सर. हा बापू. अर्जुन, आपी गेली कर पेपरला? अहो तिचा पेपर होत आला आता, संपत थोड्या वेळात. अर्जुन अरे ऐक की. तुम्ही ऐका बापू, तुम्ही ऐका घरी, तिचा पेपर झाला ना की तुम्हाला भेटायला येतो. अहो सकाळपासून लावलंय, गाडीवर येताना पण तेच, बापूंना भेटायचंय, बापूंना भेटायचंय. अरे नाही नाही, तेच सांगायला फोन केलता मी. पेपर झाला की तुम्ही येऊ नका इकडं. काय झालं बापू? काय नाही, ते आल्यावर सांगतो तुला. म्हणजे काय की तू आलास तर ये, पण आपीला घेऊन येऊ नकोस. झालंय काय बापू नक्की? काय नाही तसं, पण तू एकटा ये बर का, आपीला आणू नको. हा ठीक आहे बापू, हा चालेल. काय रे, कोणाचा फोन होता? चिंचुके. पेपर कसा गेला? अर्जुन पेपर लई भारी गेला, म्हणजे असं मला कधी वाटत नाही, पण आज खरंच लई भारी गेला पेपर. एक नंबर. चला आता बापून कधी सांगते असं झालंय मला.